शक्य नाही। हा पहिला भाग। दुसरा भाग आपण जे सारखा मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे। मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू। परंतु त्या अगोदरच आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत? चौकशीत काय बाहेर आलंय का तसं? बरं तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही त्या पोलिसांकडे द्या, ते चौकशी करतील। परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण? मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही। एवढी काय साफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही। कारण या अशा एका प्रकरणातून मी सुद्धा स्वतः गेलेलो आहे। 2003 मध्ये ते तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला मुका लावला मी, पकडलं मी, सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप व्हायला लागल्याबरोबर माझा राजीनामा घेण्यात आला। त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होतो आणि मग तिथली परिस्थिती आणखी फार विचित्र टर्न त्याला मिळत होते। तिथे राज्य त्यावेळेला आमचं राज्य सरकारमध्ये आमचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार